MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली N12 कचरा ट्रान्सफर स्टेशन बंद करण्याच्या मागणीसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी मेल्ट्रॉन रुग्णालय, येनाट रुग्णालय आणि सिद्धार्थ गार्डन येथे केलेल्या गोंधळावर आज स्थायी समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी या प्रकरणावर चर्चा उपस्थित करत महापालिका आयुक्त अमोल येडगे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य उपायुक्त नंदकिशोर बोंबे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलंय। MIM नगरसेवकांची मनमानी आणि दादागिरी असूनही त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच शहागंज प्रकरणात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असताना संबंधित नगरसेवकांची सदस्यता रद्द करण्याबाबत प्रशासनानं काय पावले उचलली याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। MIM कडून नामनिर्देशित कोऑपरेटिव्ह सदस्य मोहम्मद इसरार यांनी अधिकृत नियुक्तीपूर्वीच रुग्णालयात जाऊन नोंदी तपासण्याचा दबाव कसा आणला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। वानखेडे यांनी असंही नमूद केलं की N12 येथे 2018 पासून कचरा ट्रान्सफर स्टेशन कार्यरत आहे। इम्तियाज जलील हे आमदार आणि नंतर खासदार असताना त्यांनी या विरोधात कधीच आवाज उठवला नव्हता, मग आता अचानक विरोध का केला जातोय असा सवाल त्यांनी केला। भाजपचे नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी ॲडव्होकेट माधुरी अदवंत यांनीही या मुद्द्यावर आवाज उठवला।